व्हिडिओज मध्ये फक्त एकटा हलवायचा, आता बायको सुद्धा हलवायला लागली आहे। मानेबद्दल बोलतोय मी। कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन कोऱ्या करकरती व्हिडिओ मध्ये। आणि आज आपण बोलणार आहे खुळखुळ्याबद्दल। हा खुळखुळा आहे विनायक वाकचौरे, पण आज आपण याच्या एकट्याबद्दल नाही बोलणार आहे, अख्ख्या याच्या वाकचौरे फॅमिली बद्दल बोलणार आहे। कारण या फॅमिलीचे प्रँक्स म्हणजे डायरेक्ट जगा वेगळे। या गोळ्याच्या मोस्ट ऑफ द प्रँक्स मध्ये याची बायको मरता मरता वाचते। आता मी हे स्वतःहून नाही बोलत आहे, याने याच्या युट्यूब व्हिडिओच्या थंबनेल आणि टायटल मध्ये अशा गोष्टी टाकून ठेवल्या आहे। मला म्हणायचं, प्रँक जर तुम्ही कॉमेडी एंटरटेनमेंट साठी करत असता आणि तुमचे प्रँक जर मरण्याच्या स्टेज पर्यंत जात असेल तर त्याला खरंच प्रँक म्हणायचं की अटेम्प्ट टू मर्डर। याला म्हणते डान्स करायचं कणभर आणि अंग हलवायचं डांगभर। हे बघा दादा आणि वहिनी, माझा प्रेमाचा सल्ला घ्या, एक तर तुम्ही लिपसिंगच करा नाही तर डान्सच करा। तुम्ही दोन्ही मिक्स करताय, तुम्हाला दोन्हीपैकी एक येत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही करूच नका। काय माकड चाळे चालवले ये, ती बाई कुठं नाचू राहिली, तू कुठं नाचू राहिला, लिप सिंगचा सोडा, तुम्हाला इथं डान्सचा सिंग करता येईल। आणि राहिला विषय तुमच्या व्हिडिओचा, तर ते एकदम ग्रेट आहे, म्हणजे टॉप क्वालिटी व्हिडिओज बनवता, फक्त ते अपलोड करू नका असं मी नाही बोलत, ते तुमची ऑडियन्स बोलतीये आणि ऑडियन्सचं ऐका। वहिनी जरा हळू, दमन घ्या, एवढं झुलू नका, कंबर मॉडेल परत व्हिडिओ मध्ये झुलता यायचं नाही। अजून एक गोष्ट बोलायचीच राहिली, लोक तुम्हाला खूप वाईट साईड बोलताय आणि खूप क्रिटिसाइज करताय कमेंट सेक्शन मध्ये, लोकांचं ऐका कारण ते खरं बोलताय। हाय गाइस, गुड मॉर्निंग। तर नेहमीप्रमाणे आज पण खूप लवकर उठलेलो मी। तर सकाळी उठल्यानंतर पहिले तुम्हाला माहिती आहे मी काय करतोय, ब्रश केला मस्त। अरे वेणू दादा, एक गोष्ट तू विसरला, तू हागायचं राहिला ना। अरे भाई, माझ्याकडूनच चूक झाली, मीच विसरलो होतो, हागायचं काम तू युट्यूब वरती करतोय। व्हिडिओत पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे वनविन बद्दल, जी माझ्या दोस्ताची साईट आहे आणि ज्यावरती मी स्टडीली पैसे जिंकतोय। यामध्ये माझा फेवरेट गेम आहे लकी जेट, ज्यावरती तुम्हाला पायलट उडून जायच्या आधी पैसे कलेक्ट करायचे असतात। चला मी तुम्हाला दाखवतो कसं खेळायचं। सगळ्यात आधी तुम्हाला वनविन वरती जायचंय, त्याच्यानंतर लकी जेट सिलेक्ट करायचं आहे। जसं की तुम्हाला दिसतंय माझ्या वॉलेटमध्ये ऑलरेडी पैसे आहे, तर इथं मी आता 1020 रुपयांची बेट लावतोय। पायलट उडून जायच्या आधी आपल्याला स्टॉप करायचं आहे आणि हे घ्या, आपण जिंकलोय 1958 रुपये। पुन्हा एकदा मी ट्राय करून बघतो, पुन्हा एकदा आपण जिंकलोय 1611 रुपये। टोटल अमाऊंट आपल्या ऑलरेडी वॉलेटमध्ये जमा झाली आहे। बघितलं ना, 1 मिनिटात आपण किती जिंकलोय। जिंकलेली अमाऊंट आपण इझिली विड्रॉ पण करू शकतो। यासाठी आपल्याला प्रोफाईल वरती जायचंय आणि विड्रॉ वरती क्लिक करायचंय। त्यानंतर आपण हवी तेवढी अमाऊंट सिलेक्ट करू शकतो आणि पैसे विड्रॉ करू शकतो। हा गेम तुम्हाला वनविन वेबसाईट वरती मिळणार आहे, जी आपली दोस्ताची साईट आहे, त्याच्यामुळे ट्रस्ट करू शकता। इथं इझी रजिस्ट्रेशन आणि फास्टेस्ट विड्रॉल अवेलेबल आहे। शिवाय वनविन फक्त आणि फक्त आपल्या व्ह्युअर्स साठी 25,000चा वेलकम बोनस देते पहिल्या डिपॉझिट वरती, ज्याच्यासाठी तुम्हाला माझा प्रोमो कोड यूज करायचा आहे आणि मी दिलेल्या लिंक वरून साइन अप करायचं आहे। रजिस्ट्रेशन साठी लिंक आणि प्रोमो कोड पिन कमेंट मध्ये दिलेला आहे, जा आणि साइन अप करा। आणि मी रेकमेंड करेल डिपॉझिट करते वेळी पेटीएमचा यूज करा, जे की फास्ट आणि बेस्ट आहे। मी आधी खूप वेळा सांगितलंय आणि परत एकदा सांगतो, काही गोष्टी फक्त ऐकण्यापुरत्याच मर्यादित ठेवा, ऐकायचं सोडून द्यायचं। या जरा वाकचौरे फॅमिलीच्या प्रँक्स वरती नजर टाकूया। हे असे उत्यापे करणं म्हणजे भावाला प्रँक वाटतंय। यार लहानपणी च्यवनप्राशच्या ऐवजी काय मिस्त्री खात होता का बोंगे? शोभत का रे तुला? तर आज बघितलं काय डायरेक्ट काय भूमानली माहिती। विनू दादा, नक्की तू डोक्यात मोडेल आहे का बुंड्यात मोडेल आहे? म्हणजे प्रँक दारूचा चाललाय, हातात दारूची बाटली आहे, दारूची बाटली दूर राहिलंय आणि वॉर्निंगला खाली आणि टाकले धूम्रपान सेहत के लिए हानिकारक आहे। कुठं नेऊन आपटावं तुला? आणि मी आहे ना प्रँक करणारे कसं? ठीक आहे भावा, समजू शकतो तुझ्या व्हिडिओची सुरुवात आहे, तू एक्साइटेड आहे प्रँक करण्यासाठी, पण जे काही तू अश्लील चाळे त्या स्प्रे संघ करू राहिला ना भाई, नको करू, चुकीचं दिसतंय।
जे कोणी याचे व्ह्युअर्स आहे ना तुमच्यावरती अत्याचार होतोय. प्रँकच्या नावाखाली अक्षरशः बर्थडेचे स्प्रे पावर राहिला, याला प्रँक नाही म्हणत. हा फुकणीचा कोणता प्रँक करून राहिला असा. मान्य मला तुम्ही एक्स्ट्रीम लेवलवरती प्रँक करताय, पण प्रँक करायची पण लिमिट असते. याचा डायरेक्ट अनलिमिटेड प्रँक झालाय. अरे ज्याच्यावरती प्रँक करतो ती कोणी अनोळखी व्यक्ती नाही, तुझी सख्खी बायको आहे. नाका तोंडात तो स्प्रे घालून राहिला. त्या स्प्रेमुळे मेडिकल इश्यूज निर्माण होऊ शकतात. तो स्प्रे इनफ्लेमेबल असतो आणि जर तुम्ही व्हिडिओत नोटीस केलं तर मागे देवघर आहे, म्हणजे तिथं दिवा असणार, अख्ख्या घराला आग लागू शकते. याच्यावरून कळतं या माणसाला किती अवेअरनेस आहे आणि किती अवेअरनेस सोबत हा व्हिडिओ क्रिएट करतोय. ठीक आहे, मान्य आहे तुमच्या चॅनलवरती प्रँकचे व्हिडिओ सोडून दुसरं काही चालत नाही, पण निदान प्रँकच्या नावाखाली हागू नका. मी आज या क्षणाची खूप दिवसापासून वाट बघत होते आणि तुम्हाला पण आतुरता होती का ऋतुवाहिनी तू पण प्रँक कर विनोदादावर, ऋतुवाहिनी तू पण प्रँक कर. ऋतुवाहिनी तू ऑडियन्सला सांगायचं विसरली का आपल्या चॅनलवरती प्रँक सोडून दुसरं काही चालत नाही. आता आपला प्रँक स्टार्ट करणार आहे, तर तुम्ही हा प्रँक बघत राहा. माझा व्हिडिओ चालू झाला का नाही कॅमेरा एकदा बघते. तुम्ही खूपदा आमच्या व्हिडिओज मधून ऐकत असेल क्रिंज क्रिंज क्रिंज. क्रिंजचं जर ऍक्च्युअल प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघायचं असेल तर या ऋतुवाहिनी. मी पण कोणाबद्दल बोलतोय, कुळकुळ्याचीच बाईक होती. मी हे नाही म्हणत की तुम्ही प्रँकच्या नावाखाली बकचोदी करताय, नाही तशी करताच आहे तुम्ही, पण जे काय तुम्ही प्रँकच्या नावाखाली दाखवू राहिले ना त्या पर्सनल मोमेंट्स आहे नवरा बायकोच्या. आम्ही प्रँक बघायला आलोय, पर्सनल रोमॅन्टिक मोमेंट्स नाही. पिट्या डान्स बघ मी नवीन शिकलो, माझं काय लागले नाचून 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 नाचून. असा काही अडेवानी करू राहिला का? बॉच्याला इंचू बिंचू चावला काय एवढा नाचू नाचू करू राहिला? मला वाटतं हा फक्त इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये कुळ्यागत करीत राहतो, तिथंच फक्त हा कुळकुळ्यासारखा हालत राहतो, पण नाही हा ऍक्च्युअल लाईफ मध्ये डबल पागल आहे. हा खरंच प्रँक आहे आणि असेल तर या प्रँकचं नाव काय काय द्यायचं या प्रँकला नाव? बायकोवर सवारी. मला माहिती आहे हा प्रँक स्क्रिप्टेड आहे, पण भाई जर तू स्क्रिप्टेड प्रँक मध्ये जर अशा गोष्टी करू शकतो तर तू नॉर्मल येडा नाहीये. तू येडा राहिलाच नाही, तू येड्याच्या पलीकडे गेलाय, तू बॉच्यात येडा झालाय. खतम. हसली रे हसली माझी मासुडी जाळ्यात प्रँकच्या नावाखाली कस काय लोक सहन करून घेऊ राहिले तुला? हे 1,87,000 लोक नेमके आहे कोण? तुम्हाला काय वाटलं तुम्हीच करू शकता? तुझे प्रँक स्क्रिप्टेड असून तू जे काही त्या व्हिडिओज मध्ये करतोय ना त्याच्यावरून मला तुला फक्त एक गोष्ट बोलायची आहे. छूत्या तू छूत्या. बरं, विनोदादाला वाटलं आपण एकटे पडतो सोशल मीडियावरती येडे चाळे करायला, म्हणून विनोदादाने अजून एक कुळकुळा लॉन्च केला, तो म्हणजे याचा भाऊ. अबे साले बंद करो हाथ जोड़ के. मैं वाटायचं फक्त विनायक दादाच्या मेंदूचे सर्किट उडाले, पण जेव्हा याच्या भावाकडे बघतोय ना याच्या मेंदूचा अख्खा मदरबोर्ड गेलाय. एकदम मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून हा कुळकुळा सुद्धा कुळ्यागत हालायला लागला इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये. आणि एवढंच नाही, व्लॉगिंग सुद्धा करतोय हा युट्यूब वरती. शिवाय थंबनेल सेम, टॉपिक सुद्धा सेम व्हायला लागले यांचे. आज मी पहिल्यांदा चालू व्हिडिओ मध्ये बायकोला मागितली किस. नाही किसच मागा. अरे मला यांचा प्रॉब्लेमच कळत नाही. लाईफस्टाईल ब्लॉगर जे आहे, तुम्हाला प्रायव्हेट लाईफ आणि सोशल मीडिया लाईफ याच्यातला फरक कळत नाही का रे? म्हणजे काय दाखवायचं काय नाही दाखवायचं. बरं, हा दुसरा कुळकुळा सुद्धा कमी नाहीये. हा पण युट्यूबच्या व्हिडिओज मध्ये प्रँकच्या नावाखाली उत्सर्जन करतोय, थोडक्यात हाकतोय. अरे बापरे, हा काहीतरी नवीन करतोय, हॉरर प्रँक. म्हणजे ह्याच्या भावाने आधी केला होता, फक्त अवतार नव्हता बदलला, हा अवतार बदलतोय. पण मी एक सांगतो तुला, अवतार बदलायची सुद्धा गरज नव्हती, तो ऑलरेडी तात्या विंचू. भाऊच्या अख्ख्या फॅमिलीने आता ठरवून टाकलंय युट्यूबवरती स्क्रिप्टेड प्रँक करायचं, बदबदा आगायचं. अरे काय चालवलंय? फ्लॅश दिसतोय त्या पोरीला धडधडीत, तिची रिॲक्शन 10 तासानंतर येऊ राहिली. याला तुम्ही प्रँक मानताय? ते बी ओजी प्रँक. अरे स्क्रिप्टेड राहतं सगळं तुमचं, पण कस काय ही ऑडियन्स तुम्हाला बघती का? ठीक आहे, मरू द्या, ऑडियन्सचा प्रश्न आहे, मला काय करायचं. आपण जस्ट एंटरटेनमेंट म्हणून तुमचे व्हिडिओज बघणारे, रिॲक्ट करणारे, इट्स फाईन.
चला तर मग व्हिडिओला करू इथंच एंड. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओमध्ये ज्या लोकांबद्दल आपण बोललोय ते फक्त एंटरटेनमेंट पर्पज साठी होतं. कोणालाही जाऊन पर्सनल हेट वगैरे देऊ नका. जे काय बोलायचं आपल्या कमेंट सेक्शन मध्ये बोला. पिन कमेंट मध्ये 1win ची लिंक आणि प्रोमो कोड दिलेला आहे, नक्की चेकआउट मारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते.